आहे भाऊ कोणी तू बायको मी बायको बोललो बायको आत्ते बारकुले आवाज येतो बारकुले मी बायको बोललो बारकुले दिन आवाज बारकुले तू जास्त काय अरे भाऊ लाल बॅटरी वाला भाऊ तब्येत चमकाड राही ना अरे काने कोपऱ्यातून आमच्या आया बहिणी बसते असं नका करू ना तू तरी बरं दिस ना माझ्या डोळ्यावर मार आहे ना बरं थोडासा खाली करा मी तू बारकुले बायको बायको जायला मग तू जास्त वर पाठवून सगळं झालाच माले कावराले का तू पुर्रा बेकार जाय लक्ष्मी तू करतात आहे काय लक्ष्मी 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 हा हो जाय ना भाऊ हो गोरा पान का बायको या म्हणा मित्र तुमना पुत्र मरी जाई रे पाय
पाहिजे का काय म्हणस इकडे मी काय म्हणस मला कसं आहे जर का दिवाळी माहितीये का मला म्हणणं कसं आहे मोठा आहे साधारण मना मित्र तरी बी आठवीत राही काय बोलली तुमचा मित्र येत म्हणे आत्ताच्या आता तुझ्या तोंडावरती बुलली कोण तुझी बायको आता का आता तुझी काहीतरी बायको बुलली काय बुलली अरे बोलली हा असं आहे का ते हा थोडीशी माझी ना मराठी ठीक आहे माझी मराठी काही घाबरू नको तर हा इकडे ये. कसं असतं हा अरे मला म्हणणं कसं आहे माले आटे राहणार नाही आटे राहणार नाही मुंबई नंतर पुढं हा मुंबई नंतर पुढं हा म्हणजे एक बराशी तू मी बाटपुरा मध्ये राहतो मला बाटपुरा बोलता अरे राम राम बेटा नमस्कार वहिनी कोणता नाही मग पैदा वळले तू मला काका दिले वहिनी काकानी बायको वहिनी असता काकानी बायको झाली काकानी बायको काकू मी काय म्हणत आपल्याकडे काम होतं म्हणतात तुला चालू चालू करले का काम लऊ मग आहे ना नाही तुला आधार टाइम सांगेल मी काय खेडागावमा आते 8-10 दिन मी गया घरमा खावाले काहीच नाही घर वसर मारे का वसर मारे करीतच करता काढाडो मी आणि शहर गावा कोणी वसर मारती का तुमले नाही पण मना शब्दावर ध्यान ठेवत तू दिवसभर कधी बी फिरत आहे पण उदारी कोणाकडे आणू नको देत जाऊ हा लोक कसं काम करले तसं पैसे देतात मी काम पुरतं गोड गोड बोल कर लोक काय पापी दोन राशे तू आपल्याकडे काम होतं म्हणतात काम किती बाहेर आले 4 बाहेर आले बस हा 4 बाहेर आले ते एक बाई कमी पडणार नाही त्या बाईसले काय रोज 400 रुपया आणि ले 500 रुपये देतो ना म्हणजे मला तोंड गोड शेवंत मला तोंड गोड आहे ना मला 500 रुपये रोज मी काम मी तेवढे करत जरा काम करत मी जेव्हा काम मग तशी सर्विस कशी हा हा 500 रुपये द्यायचं 500 रुपये कितला तास काम आहे अरे 5 मिनिटांना काम आहे फक्त पुन्हा होईल पण हो सावली बशी बशी काम आहे सावली बडी बडी हा 5 मिनिटांना काम 5 मिनिटांना काम 500 रुपये रोज हा मी आता माल 150 देतो ना 150 हा तुले का अरे बाईनं काम आहे तर बाईच लागस काय काम आहे हा पपईनं चिक काढणं चिक काढणं पप्पा पप्पाने तीच बोलतो बाहेर काढतो मी बाहेर बोलते काढू मी काढत माहिती बजेटला बजेट बशी पप्पाने कसं काढलं माहिती मात्र काय माहिती
बाहेर लिहिली काढून घाल नाही का? आम्ही तर त्या दिवशी एवढं काय लवकर काढली ना तसं. मी काय काढणे ना किल्ले बाहेर आले 5 बाया बंद कर दे. गाडी यावं नाही म्हणा. असं आहे का? हिरे मी पण सांगितले 12 एक टाइम एकटा माया मागुशी जाय. आता आता देखील काय करू तू नाची काढत काढ वय पटकाला तुम बाई नाची काढ्या चिकाडी काढी कसा वापसायचा अल्ला तुला तर पत्ता निरायना ना तुम माय नाची काढी ना त्याचा मरशिरा अरे नाही नाही पाटील त्या तंत्री मग फिरून आणतात. बॅग बघ सगळ्या बघ म्हणाला गा बावडी म्हणा अंडरपॅन्ट बन्या. आता हे गाडी यावाना टाइम आहे. रेल्वे कोणती रेल्वे आपण डायरेक्ट आपण काय करू डायरेक्ट शिरपूर ते अंमळनेरतून रेल्वे धरी आधारी एक्सप्रेस लोंढा मार्गे असती लोंढा मंगरूळ तशी फिरसती बरी का. बॅग चल किशोर बॅगलेस ना रेल्वे गावना टाइम आहे. काय म्हणतात अरे शांताली हावळी शांताली हावळी शांताली या म्हणजे मायनी शपथ तू शेंगदाणे ऐकायला तू फक्त याच करा हावळी शांताली तुझी पिढा ना म्हणजे दिकी राहणार हावळी शांताली काही येणार नाही. शेंगदाणा तर गम आवडी राहणार पण ते शांताली या होय निंबो अरे अरे लेमन गोळी लेमन तोडी लेमन तोडी नाही देव बाप्पा आता लपिले रे काका. अरे करुणा मा चांगला चांगला लिगाने जनावर कावर डायरेक्ट म्हणून लेमन तोडी लेमन तोडी तुला तुला तू तुरे रेल्वे होणे वाय वाले नहीं चाय वाले. अरे 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 जाय रे काका जाऊ जाऊ बाजारांना काम पहिलाच पिचिंग ना दाबासारखा आहे सगळा तो निघ पटकन आठवून कोणी का रेल्वे कोणी बरं
राष्ट्रपती क्या समजता है मनमानी में सुबह खाए राष्ट्रपती जाय ना भाऊ काय काटा नसेल तुम्ही दोन्ही बी बिगर पण तुमले एक बात सांगू का मी तुमले दीदी तू पण हप्ता मामाले 4 टाइम लागत देख मला काय दिख देख क्या पोरांना मग सायकल अटकी देख कितना चांगल्या झटकी राहिना म्हणता शीट अटकी गे आता देख 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 ना कुठे काय एक काम करू या धर्मशाळा बसा पाहुणा खाली हा या धर्मशाळा मुक्काम करू नाही बा एका ठिकाणी झोपूत आपण चटण तुट नको करू मी एवढा ऐकू कर तुला अशी चुटचुट पुनपुन मत का नाही ना मला तरी जात पोटमेरा ताप ये ऐका डायरेक्ट बो झोपा 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 रे अरे झोपा 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 रे आम्ही बी झोपा तुम्ही नका झोपा तुम्ही निस्ता देखा येले देखी निरायला तर उभा राहिला गेला असं वाट राहिला का डायरेक्ट बिडी जाळवा ह्या मुंबई शहराचे पोलीस पाटील म्हणतात आम्हाला संपूर्ण गावाची वरड आमच्याकडे आली हो आणि म्हणायला लागले पाटील काय झोपा घेतायत काय झालं अहो आपल्या गावात चोऱ्या होत आहेत म्हणे आणि चोर म्हणजे दुसरे हे उत्तर करू लोक हो दिवसभर भीक मागतात आणि रात्री चोऱ्या करतात जातो आणि त्या धर्मशाळेत जाऊन चौकशी करतो कोणते चोर आहे पकड करतो चला लवकर हा डायरेक्ट हा आमच्या मुंबई शहराचा नाही खेड्या गावचा आहे एवढं मोठं बोर्ड वाचलं नाही का याने धर्मशाळेत मुक्काम केला या भाड हो इकडं 2 लोक उठवतो या भाडव्याला अरे उठा डोळे उडत नाही
नाही, माझ्याकडे बघितलं नाही त्याने. त्याला समजलं असतं उठवतो बाईला. ए बाई उठा. ओ बाय आते नको रे मरी जाय तो म्हणे कंबर दुखी राहणार बाहेर का बारात ना पोट हे असे उठणार नाही. कमरेत लाथ घालतो मग उठवतो ह्या भाडव्याला. त्याने माझी ओळख केली नाही, डायरेक्ट काय बोलला हा. तुम्ही माहिती म्हणता. मला शिवाय देतो भाडव्या. कोणा पोऱ्या पुरा मी बोलत दिसतो तुला. अरे हो मूर्ख, एवढं मोठं बोर्ड वाचलं नाही का तू? कोणी नवीन मनुष्य आला आधी आमच्याकडे येतो, नावाची नोंद करतो. काय काय मी तुमने माफ करा. माझी ओळख केली का मी कोण आहे? पोलीस पाटील. आप्पा पाटील पोलीस. नको बोल, व्यवस्थित बोल. पोलीस पाटील आप्पा. हा मी असं म्हणतो, कोण आहे बाई? आप्पा म्हणी बायको आहे. काय बोललो? आप्पा म्हणी बायको आहे. हो मागे हो. हे! भाई हा खरं सांगा, हा कोण आहे? हा कोणी असं हा आप्पा मला नवराशे ना भाईचा स्वभाव आवडला हो मला. गोड आहे, छान बोलतो. मी बी गोड बोल असतो. आप्पा म्हणी बायको आहे. हे! तुला तोंड तसंच बाय बोल नको भाडव्या. बरं इथं आला तू खरे हो. मी असं म्हणतो, ठीक झालं इथं मी तुला मिळालो आणि आम्ही भेटलो तुला. हे मुंबई शहर आहे आणि इथे चोर गुंड मावले असतात. तुझा मर्डर केला असता आणि बाईवर बलात्कार झाला असता. ओ माय काय हो हो. काय मुंबई बेकार म्हणे. खरं चोर गुंड मारी लोक राहतात म्हणे. माय व तुझ्यावर माटा की तुला माटा की म्हणून मला काय तुम्ही मर्डर आणि बाईवर बलात्कार. हा मला डायरेक्ट मर्डर. हा बायवर जास्त आगो आहे तू, नाही हो आप्पा. जास्त दीड शहाणा आहे तू. नाही हो. तुला पोलीस स्टेशनमध्ये रवाना करतो आणि 7 दिवसाचा रिमांड करतो तुझा. काय व मला पोलीस स्टेशनला नाही जायला आहे ना. माय व पण त्याने 7 दिवस थांबवलं आणि रिमांड रिमांड. आप्पा लय गरीब आहे हो मी. गरीब नाही तू, जास्त दीड शहाणा आहे. 7 दिवस मावरून थंड पाणी टाकीचा आणि कुल्फी. मागून कुल्फी हा आणि मग रिमांड. रिमांड. बोल तुझं नाव बोल, जास्त शहाणा आहे तू. अति शहाणा त्याचा बैल मी कामा. बोल तुझं नाव बोल, सांग लवकर. कसोली महाड. तू बाई आहे का माणूस आहे रे? हो चांगलं बोल आणि सांग नाव सांग. वाकड रे बकरे. गाणं म्हणतो का नाव सांगतो? नाव लिहून झाले. कोणाचे खाते काढायचे बोल लवकर नाव सांग. म्हणे माय बाप आपल्या काड्याचा पकडला केस. नाव सांग. सांग लिहू. हा, बोल ना. शंकर आप्पा. सेन काढू आप्पा. बापाचे नाव. उलटी मारू बाप्पा. गावाचे नाव. ददरदुल्ला. नगर धुंडा. तालुका जिल्हा. एकच पुल्ला. मोठ्या देशात राहणारच तू फायदा नाही केला रे तुला. तू ठीक झालं इथे आला. कशाला आला तू? आप्पा हा आमना भागमा दुष्काळ पडला. माणसले चारा भेटत नाही, डोरसले भाकरी भेटत नाही. माणसाशी चारा आणि गुरांना भाकरी. अरे हो उलट्या कोंबडीच्या. अरे माणसांना भाकरी, गुरांना चारा. त्यांना करता आम्ही तुम्हाला भागमा भरले पोट. पोट भरायला. हा
चला आपल्या घरी. ओ माय पाटील घर बी खावं नाही पूल झाले राहत त्या आणि काही बे कामाने कामाची खाजानी कुत्री का खाजानी कुत्री ती कपाचा देर होता तिने कपाल होती ती दया करा तर लायकीचं दिसत नाही तू. अरे पायाबरू घेतोय माझी तू. चला आपल्या घरी चला म्हटलं. तुझ्यावर दया करतोय आम्ही. आणि अब्बा मुंबई पारे मारे मारतात तिथे पाठवले हा त्यांना वाढा हो मेंढ्याचा राव सोडेल का खेळारी आहेत का आम्ही? खेळाडी आहेत का त्या हा? खेळाडी नाहीत त्या हा? धनगर आहेत त्या अरे खेळारी धनगर एकच. घरले काय करते ते नको विचारू. मागायचा जमाना आहे. 50 लाख लागून गेले आतापर्यंत. टावर टुवर कांड्यान कुंड्यान लाइटिंग फायटिंग बितडा उचकी का बांधकाम आपलं आहे अजून. एअर कंडिशन नगर आहे हा. पाटणा का बस का नावा निघ जावं पाहिजे हा. घर भारी बनवलेले ना हा, हा. हो हो. पण आता मूर्त्या आहेत का या मोठ्या ठिकठिकाणी लावलेले आहेत. असं आहे का हा. चांगल्या बटाटे आहेत ना नेमका बटाटे एक अर्धी मूर्ती कडली मिंटी जाई होय. काय पाहिजे तुला? आप्पा हा. अवस्थानी गेले लय भूक गेले हो अशी भूक राहते का? अरे हो काउंटर. मनात वाकडावत मिळाचा वासात राहत असं करायचं असं. हा बरोबर जेवण पाहिजे ना? हा माझ्या मुलीला बोलवतो आणि फटकत तुम्हाला जेवण देतो. बसा तुम्ही एका साईडला. बोलवतो माझ्या मुलीला. अगं बेटा पुष्पा. आप्पा 8 दिवस तर टेन्शनच मिट गेले ती म्हणजे काय नाव आहे पुष्पा. काय नाव आहे बेटा पत्राई चालू दे देखवा पूर्ण नाव फोपसा आप्पा तिचं काय लग्न वगैरे 12वी पास आहे माझी मुलगी. किती आहे बेटा तू 12वीला आहे काय पोरं सोरं झालं नाही अजून. पोरं सोरं का? शेण आपला बाग मा पोरग्या पोरगा बघतोय आम्ही. पण शिक्षणवाला पाहिजे, नोकरीवाला पाहिजे. पोरग्या शे आपल्या बाग मा पोरगा आहे. मिलिटरी मा आर्मी मा 27,000 रुपये स्टार्टिंग पेमेंट आहे पोरगा आहे. मग पुढे वाढणार आहे पोरगा कोण आहे? मनभाग हो काही लाज वाटते का भाडीला? माझ्या मुलीचं वय काय? तुझ्या बापाचं वय काय? कालच आलो होता पार्टी माय अरे बस जेवण पाहिजे ना तुला? बस खाले बेटा. हे यांना भूक लागलेली आहे. फटक्यात त्यांना जेवण दे आणि डोक्याचा ताण कमी कर. तुम्ही काय बनवलेलं आहे? बेसन आणि पोळी. मी बेसन का लावून दे हलकट समजू राहिला का खरं गरबाला सांगितलं राहिला का 2 मिनिटं. अरे भाऊ बेसन खाती मी मला पोट बापारी दास मग शांततेने बोल ना जरा. बाबा बरे ना बेसन खात नाही मग काय पाहिजे भाऊ? पिठलं अरे पिठलं आणि बेसन एकच झालं ना बरं रे. घे. बेसन पिठलं ना कसं काय? बेसन म्हणजे पातळ राहत हा. पिठलं म्हणजे पावडीवर फोडणं पडत वा रे वा. आणि मग हे चांगलं बोल रे. मी कसं बोलतो
हो, आमच्या घरी आलेलं आहे, तुला जेवण द्यायचंय, अन्नदान करायचंय आम्हाला. थोडंसं हात लावून देऊ ना. ए, जेवण बस कर. वेळ करू नको, लवकरात लवकर यांना जेवण दे आणि शांतता कर याच्या मनाची. अनवर ए, चांगलं बोल जरा. आता माझं नाव येते. नको रे नको रे. ए, अन्नदान सर्व भूती आणि गरीब त्या विचारांती. अरे माणसाला पाहिजे. बोय जेवण पोटभर झालं. आप्पा हो. बोय काय जेवण होतं भो एक बी का असतो बोय. होय, जेवण झालं ना. हा आता सायकल झाली. हा सायकल झाली म्हणतं. आप्पा मला झोपायचं आहे आता. झोपायचं. हा कोणता तारा होता. 2 गाद्या आहे. हो, मखमलची गादी आहे, मच्छरदाणी. मधमा थानात आले बी पाटील मी काय म्हणतात तुम्ही वरच्या तारावर जा, झोपा. गाद्या टाकलंय. वरच्या तालावर हो. मग काय दिवस माझ्या नवऱ्याला झोपू नका. तुझ्या नवऱ्याला झोपू नका. नाही नाही रात्री 12 वाजता मी होतो देतात ते. येणे काय अरे हो, नाही एकच सहा होतो मी तुम्हाला नाही शपथ आहे. मग सर्वांची झडी लावत होता का तू? नाही तू गोंट्यावर झोप, बाईला झोपू दे पंगावर. चालेल. हा, झोपा. झोपा. आणि जास्त ओळवण चळचळ करायचं नाही. हा, गुमाने झोपा. काय झोपी जाणार भाऊ? मंडळी, 2 शब्द बोलायचे फक्त. मला विनंतीला मान द्या. 2 शब्द म्हणजे असे की जेव्हापासून घरी आली, तिचा स्वभाव लय आवडला मला. 2 शब्द बोलायचे मला. बोलवतो, बाईला उठवतो आणि 2 शब्द बोलवतो. हा बरोबर झोपला. ओ बाई, काय झालं पाटील? तुम्हाला असं वाटलं असेल की रात्री 12च्या टायमाला का आले. एवढे रात्री काय आले? काय झालं सांगा ना. महत्वाचं काम आहे. सांगा ना. 2 शब्द बोलायचे. बोला बोला. राग तर येणार नाही ना. नाही नाही राग मला येत नाही. मी राग घरी सोडून आली. मन प्रांजल बरं का हो, माझं. हो. बोलायचं तात्पर्य म्हणजे असं, फक्त मला तुझी एक पप्पी द्या बस. काय? पप्पी. ओ पाटील, हा. अहो तुम्ही म्हणतात मला पप्पी दे. हा. अहो माझा नवरा एवढा पापी धोत्रा आहे ना, लय पाप लावतो मला. कोणाकडे बघू देत नाही, कोणासोबत बोलू सुद्धा देत नाही. एक सांगू का तुम्हाला. सांगा ना. काहीतरी बहाणे करा, काहीतरी नाटक करा आणि एवढी गोष्ट घडून आणा, चालेल. म्हणजे बरं वाटेल आम्हाला. हो हो हा, काम करा. चालेल चालेल. बाई गो बाई. बाई गो पाटील परत चालू दिसले ना मला. अरे आपण नवरा होता पापी धोत्रा आहे ना, कसं करू? काहीतरी नाटक करत नाही त्या. ओ म्हणे माय हो, ओ म्हणे उठा उठा. ओ म्हणे माय वा. ओ माय मी आज कशी करू? ओ माय वाले आगोय राहिले. ओ म्हणे माय वा. ओ माय वाला त्रास उराला ना बो. कितला जाणू आता. ओ पण आज कशी करू? ओ म्हणे माय वा. आता येणार ना. काय कदा म्हणतात? अरे बाई इथं चालल्या ना. इथं जाऊ ना. इथं जाऊ ना. मी काय करू. ओ माय ना पाटील बोलायलाय ना. ओ म्हणे माय आले आणि राजवाडा लवकर बरा बोलला. काय झालं? आप्पा पण काय करू. इथं जाऊ ना. तुमचं चावला.
तुमच्या गावात कोणी उतार्या का उतार्या कोणाचं नाव घेऊ नको ठीक आहे उठ्या जागेवर आला तू अरे लांब लांबचे लोक माझ्याकडे येतात तू इंच उतरायला हा एका मिनिटात तू इंच उलटाला म्हणे माय लढताय का बाई इंचू कोणाला पावला चुकवले जायले माझे चायले पाटील मग तू मग मी खबर बोलते राहिलो बरं मी असं म्हणतो ओ बाई इंचू पायाला चावला का नाही पायाला नाही चावला हाताला हातले बी नाही पोटाला पोटले बी नाही ना छातीला चावला असेल छातीला पण नाही ना पाटील कुठं चावला मग मुद्द्याच्या जागेवर चावला ना मुद्द्याच्या जागेवर म्हणे? बरं भाऊ आपण हो उतारा जागावर जायले अरे मुद्द्याच्या जागेवर मुद्द्याच्या जागेवर बोललो मी पुढं चावला बाई? म्हणे माय कुठं चावला गाल्ले चाय द्या ना हो हो पाटील माझ्या गालाला चावला 2 मिनिटं मी इंचू उतरवतो पण माझा एक वसूल आहे जिथे इंचू चावला तिथे मी पप्पी घेतो पप्पी घेतली म्हणजे इंचू खरकने उतरतो आज ना दिवस निम्ना पाहणार बागाडले नाही बर का तुला मध्ये राखले नाही तो वा लिहू दे ना पप्पी मध्ये सुरा ना मध्ये जायचं बोरा बोटा वायना निघणारे मध्ये जायचं करंट ना लोकाले चालले पण दमका तो टेक्निक नाही डोकाले चालणार बोलले रे 2 मिनिटं पप्पी घेतो मी इंचू उतरवतो पण तिसरा माणूस इथे नको काय नाव आहे ना मग तिसरा माणूस जरी असला ना तरी इंचू उतरत नाही चढतो बाबाई चढी जाईन ना मध्ये जायचं निघणं आठवू ना 2 मिनिटं काय मध्ये आधी फिरायला मिळणार रे मागेला टाकणार मध्ये जायला लिहू दे ना पप्पी मध्ये जायचं 2 मिनिटं फक्त पाटील गेला का गेला खरंच बाबा बरोबर नाटक केलं ना मानावं लागेल तुम्हाला नाही ना रे बा तू आहे ना रे बो दीर्घ मुखाने तो. मला इकडचा काही बोलतो गेला का बाई तो गेला आता लय बेकार आहे हो बाई तो. जास्त नाटक केलं तुम्ही आणि माझ्या आत्म्याला शांतता दिली हेच आम्ही आभार मानतो तुमचा खरंच वेळ करू नका आता ताबडतोब त्याला घाईले आणि 1 मिनिट थांबत येतो अरे याने काढा रे अरे वाटत कसं का सिंगी घ्या रे बडवा रे काढा रे बाप अरे वा हो हो बोलवा त्याला बोलवा हो भाऊ विचार काय पाठी गुणकारी सेवा करत विचार हो माय पाटील पप्पीने गॅस कर कशी तू ते गॅस थंड कर अशी परत मी लादी ठेल घेत तसंच असणार ते काय भारी वाटलं मस्त पाटील जप करे काय कधी नको झोपू लालीचोय तरी आधी पण कोणा काय तो काय म्हणतात मन पाहतो मी बाई नाही इच्छू
हिरे काय गाल्ल्याची चुचावणार लेना मंत्र बी काय तोंडाचे काय पप्पील्यासाठी नाटक करायला घोसळणार ना हो. पण मी बी एवढा बेकार आहे ना बैजबरी चुचावले गेले पप्पी लावायला असाल आले अरे मी चुचावणार बा आता बनवणार कसं करू बस त्रासू राहतात लय काय झालं लय त्रासू नाही तुझा चुचावला हा कोणता पडवाले उतरताय हो माय ते काहीतरी करा पाटील चला लवकर लय त्रासू ना घरी ऐकाय करा त्या काहीतरी करावं लागेल हा चला पाटील रडतोय का तो लय रडतोय जोरात रडतोय चला चला कसा आहे वाट? कोणा तो पाटील यावं बोलवा त्याला बोलवा रडतोय का तो कसा आहे वाव लय रडतोय का अरे भाऊ काय झालं इथं जाणार बा 2 मिनिटं हो भाऊ बाहेर चाललं का नाही ना पोटाला नाही ना अप्पा हाताला नाही ना छातीला चावला असेल डोक्याला चावला असेल नाही ना दादा गालाला चावला चालायला बी नाही मग भाऊ, मी असं म्हणतो इंचू कुठं चावला तुला दुश्मन का तुला मी सापडलो होतो का राहू दे ना 50 एटी द्यायला भाऊ मी असं म्हणतो इंचू जास्त त्रास होतोय का मग कुठं चावला खुल्लाले चाल पप्पीले पट्टा मागे अरे काय करणार आज लिंबाचा पाला आणलं एका जुगटाना माता तुम्ही आलो पप्पीले पट्टा अरे मागे किशोर ओ शेंगदाणे या पप्पीले पट्टा ना हो भाऊ थांब रे भाऊ काय नाटक करतोय तू तुला असं वाटलं समजलं मला तुझ्या पत्नीची पप्पी घेतली म्हणून तू असं नाटक करतोय का ए भाऊ नाटक नाही ऐकत मी प्रांजल मनाचा माणूस आहे पाटील मी परांजले हा अरे तुझी पत्नी माझ्या मुली समान आहे तिचा स्वभाव आवडला तिचं बोलणं आवडलं तिचं चालणं आवडलं म्हणून मी तिची पप्पी मागितली आधी नको आता बी नको ते मधमा पोचतो पाटील म्हणतात मला पाटील